नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र मित्रांनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्र पोलीस भरती 2026-27 90+ लेखीसाठी असे नियोजन करा आणि सुरुवात आहे बघा 25 ऑगस्ट पासून. आता नेमकं तुम्ही म्हणसान की सर बाबा सुरुवात कशी करायची आहे, काय करायची आहे आणि खरोखरच आमची 90+ लेखी होणार आहे का? तर हो मित्रांनो, तुम्ही अगदी योग्य व्हिडिओवरती क्लिक केलाय आणि मी 100% खात्री देऊन सांगतो तुम्हाला की तुम्ही जर आम्ही सांगतो त्या पद्धतीने अभ्यास जर केला तर 100% गॅरंटी देऊन सांगतो इमानदारीने 4 महिन्यामध्ये परत तुमची लेखी 90+ होणार आहे. 4 महिन्यामध्ये मी सांगतो त्या पद्धतीने जर का तुम्ही अभ्यास केला तर तुमची लेखी ही 90+ होईल. तुम्ही आता मला काय म्हणसाल की सर हे क्लास वगैरे आहे का काही? तर छे 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 क्लास वगैरे काहीही नाहीये पोराओ. फक्त तुम्ही तुमच्या सेल्फ स्टडीच्या माध्यमातून तुमची लेखी 4 महिन्यामध्ये 90+ करू शकताय. आणि मी स्वतः सांगत नाही पोराओ, आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांनी हा प्लॅन फॉलो करून 90+ लेखी केलेली आहे. त्याच्या प्रतिक्रिया ते सर्व काही तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकताय. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बरोबर, तुम्ही जर का आम्ही दिलेलं टार्गेट कंप्लीट करत गेलात तर 4 महिन्यामध्ये तुमची लेखी 100% गॅरंटी देऊन सांगतो 90+ होते, ती पण सेल्फ स्टडीने. हे 4 महिन्याचं टार्गेट आहे, 4 महिन्याचा एक मास्टर प्लॅन आहे. त्या प्लॅननुसार जर का तुम्ही अभ्यास करत गेला की 4 महिन्यात तुमची लेखी 90+ होईल. आतापर्यंत तुम्ही नाम्या, गोम्या, सोम्या, टोम्या लोकांचे क्लासेस लावले असेल, मोठमोठ्या अकॅडम्या लावल्या असेल, तुम्ही कितवीही भरती असू द्या, तुमची पहिली, दुसरी, तिसरी, चौथी कितवीही भरती असू द्या, तरी तुमचा स्कोर वाढत नसेल पोरं, 60-65 स्कोर येत असेल आणि तुम्ही वारंवार वेटिंगला पडत असाल, विशेषतः म्हणजे जे वेटिंगला पोरं पडत आहे, वारंवार जे पोरं वेटिंगला पडत आहे, एकदा दोनदा तीनदा वेटिंगला पडले, त्या पोरांसाठी सुद्धा एक मास्टर प्लॅन आहे. जे पोरं आता वेटिंगला पडतात ना, ते डायरेक्ट टॉप मारणार. पोरं, हा एक मास्टर प्लॅन आहे, हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे, हा एक टार्गेट स्टडी आहे. ती टार्गेट स्टडी मी तुम्हाला सांगणार की कशी करायची, काय करायची, सगळी काही माहिती सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जो पण विद्यार्थी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघन त्याची येणाऱ्या 4 महिन्यामध्ये 4 महिने जर का तुम्ही हा प्लॅन जर आपला फॉलो केला तर 100% सांगतो 90+ लेखी होईल. तर सगळं काही माहिती सांगणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत. तर आपण तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर दादा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि हे जे काय हा जो काय स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतोय या नंबरवरती व्हॉट्सअपला नाव आणि जिल्हा सांगायचा. तुमचा नंबर आम्ही व्हिडिओ एक्झाम नावाने सेव्ह करून घेतो किंवा समजा तुमचा नंबर तुमच्या नावाने सेव्ह करतो, तुम्ही आमचा नंबर व्हिडिओ ऑल एक्झाम किंवा दसरथ सर या नावाने सेव्ह करून घ्या, जेणेकरून तुम्हाला तिथे भरपूर अशा टेटच्या माध्यमातून अपडेट इथे मित्रांनो भेटत जाईल. ठीक आहे, आता ही सगळी काय माहिती समजली असेल. मास्तर, आता तुम्ही काय म्हणसाल, मास्तर आम्हाला लवकर सांगा हो, की आम्हाला लवकर सांगा की ते काय प्लॅन आहे नेमका. तर सांगतो रे पोराओ, काळजी करू नका, चला आपण प्लॅन बघूया. तर बघा बरं, आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल महाराष्ट्र पोलीस भरती 2026-27 पोलीस भरती टास्क बॅच क्रमांक 16. आता तुम्ही मला म्हणसान सर हे नेमकं टास्क काय आहे हो? तर टास्क म्हणजे पोराओ हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे. काय म्हणतो मी तुम्हाला, टास्क म्हणजे हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे. रोजच्या रोज आम्ही तुम्हाला टार्गेट देणार, ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. रोजच्या रोज टार्गेट देणार, रोजच्या रोज पूर्ण करायचं, सेल्फ स्टडीच्या माध्यमातून पूर्ण करायचं. आम्ही टार्गेट देणार, ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. बरोबर, जो पण विद्यार्थी टार्गेट कंप्लीट करणार 4 महिन्यात 100% खात्रीने सांगतो त्याची लेखी 90+ होणार. तर बरोबर, आपली ही 16वी बॅच आहे. आतापर्यंत 15 बॅच झालेले आहेत आणि या 16व्या बॅच मध्ये मित्रांनो जो पण विद्यार्थी जॉईन करणार त्याचा 100% फायदा होणार. स्वतः सांगत नाहीये बरोबर, काय आजकालचा हा उपक्रम आम्ही तुमच्यासाठी राबवत नाहीये की गेली 2-3 वर्ष झाले, 2023 पासून मित्रांनो तुमच्यासाठी आपण हा उपक्रम राबवत आहोत. बरोबर, जो पण विद्यार्थी इथे आम्ही सांगितलेलं टार्गेट कंप्लीट करेल त्या विद्यार्थ्याची लेखी 100% गॅरंटी देऊन सांगतो 90+ 4 महिन्यातून सेल्फ स्टडीच्या माध्यमातून. मी बरोबर तुम्हाला क्लासवरती म्हणत नाहीये, क्लास वगैरे हे काही नाहीये. कारण एक गोष्ट लक्षात घ्या की बरोबर क्लासेसवरती कुठलाच माईचा लाल भरती होत नाहीये. काय म्हणतो मी तुम्हाला की क्लासेसवरती कुठलाच माईचा लाल भरती होत नाहीये. भरती व्हायचं असेल तर बरोबर तुम्हाला सेल्फ स्टडीज करावी लागते आणि सेल्फ स्टडी करत असताना बरोबर गाढव मेहनत घेऊन चालत नाही. त्यासाठी तुम्हाला स्मार्ट स्टडी करावी लागते. मग ती स्मार्ट स्टडी या टास्कमध्ये तुम्हाला भेटणार आहे, तेच टार्गेट तुम्हाला या टास्कमध्ये भेटणार आहे. नाहीतर तुम्हाला सुद्धा माहिती असेल बरोबर की 1, 2, 3, 4 भरत्या होत्यात पोरांच्या, तरी पोरांचे मार्क वाढत नाही, 60-65 वरती स्कोर अडकतो. काही तर विद्यार्थी असे असतात 2-2, 3-3दा वेटिंगला राहतात, 1-1, 2-2 मार्काने नेहमी जातात. ते का जातात? कारण परवा त्यांच्याकडे योग्य प्लॅन नाहीये, ते गाढव मेहनत घेताय. मग ती गाढव मेहनत न घेता तुम्ही स्मार्ट स्टडी करा. तुम्हाला स्मार्ट स्टडी आपण या टास्क मध्ये देणार आहे. तुम्ही टार्गेट स्टडी करा, गाढव मेहनत घेऊ नका. जे वेटिंगला राहत असेल, ज्याचे मार्क वाढत नसेल, त्या सर्व पोरांना सांगतो, इमानदारीने सांगतो, आतापर्यंत लय लोकांवर विश्वास केला, एकदा शेवटी या दसरथ सर
वरती करून बघा, तुमची लेखी गॅरंटी देऊन सांगतो 4 महिन्यामध्ये 90+ होईल. आणि जो पोरगा वारंवार वेटिंगला राहतोय ना, जो पोरगा वारंवार वेटिंगला राहू राहिला, एकदा दोनदा तीनदा वेटिंगला राहू राहिला ना, त्या पोराला पण सांगतो पोरा, पुढच्या भरतीमध्ये तू तुझ्या बापाचं नाव तुझ्या छाताडावरती डायरेक्ट जिल्ह्यात टॉप म्हणून लावशील जर का हा प्लॅन तो फॉलो केला तर. कारण तू वेटिंगला का राहतोय, तुझ्या चुका काय आहे, रिव्हिजन कसं मारलं पाहिजे, कुठं आपण चुकतो, सगळं काही तुम्हाला सांगणार आहे. परंतु तुम्हाला फापट पसारा आपण करणार नाहीये. 22 टार्गेट देणार आहे आपण महिन्यात तुम्हाला. फक्त 22 टार्गेट तुम्हाला महिन्यात असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला महिन्यात 22 टार्गेट असणार. शनिवार रविवार रिव्हिजनसाठी असणार. रिव्हिजन कसं करायचं, टॉपिक झाल्यावर टेस्ट कशा सोडायच्या, काय सगळं काही सांगणार आहे. सगळा काही प्लॅन याच्यामध्ये देणार आहे. याचे वैशिष्ट्यही मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर याचा डेमोही तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचा आहे. तर चला बरं, आता ही सगळी माहिती तुम्हाला समजली असेल. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही किती वाचता याला काही महत्व नाही. तुम्ही काय वाचता याला महत्व राहत असतं. परवा पेपरला येतं काय, तू वाचतो काय, याचं फार म्हणजे ताळतम्य ज्याला जमलं तोच भरती होतोय. पहिल्या भरतीमध्ये पोरांनी जिल्ह्यात टॉप केलाय, तर तुम्हालाही टॉप करायचा आहे, तुम्हालाही लागायचा आहे. अरे नाही टॉप तर किमान पोलीस तर असाल. पण मी गॅरंटी देऊन सांगतो, जो पण पोरगा वेटिंगला राहिला असेल, जो पण पोरगा त्याला 60-65 मार्क पडत असतील, त्याने हा प्लॅन फॉलो केला, त्याची लेखी 90+ होईल, ग्राउंड चांगलं असेल, तर गॅरंटी देऊन सांगतो परवा तू जिल्ह्यात टॉप मारणार म्हणजे मारणार. कारण हा क्लास नाहीये, हा एक टार्गेट स्टडी आहे. परवा टार्गेट देणार, कंप्लीट करा, टार्गेट देणार, कंप्लीट करा, 4 महिन्यात 90+ मार्क घ्या. आणि जो वारंवार वेटिंगला राहतोय त्याला पण मी तुला सांगतो, हा प्लॅन फॉलो कर, तू यार येणाऱ्या भरतीत वेटिंगला राहण्याची पाळी येणार नाही. हा शब्द आहे दसरथे सरांचा. ठीक आहे. तर बरोबर, आता आपण टास्क बॅच क्रमांक 16ची वैशिष्ट्ये बघूया की यामध्ये काय काय भेटणार, कसं कसं असणार, काय काय देणार. डेमो सुद्धा दाखवतोय. व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहायचं आहे. ठीक आहे बरोबर. चला आता आपण काय करूया, डायरेक्टली इथे याचं वैशिष्ट्य बघूया. बघा बरोबर, इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की हा आपला 4 महिन्याचा मास्टर प्लॅन असणार आहे. 4 महिने म्हणजे किती रे, 120 दिवसाचा प्लॅन असणार आहे. मी सांगणार ते तुम्ही करणार आणि तेच तुम्ही करायचं, त्याच्या पलीकडे काही करायचं नाही. 120 दिवसाचा प्लॅन फॉलो करा. वेटिंगला राहत असेल, 60-65 मार्क पडत असेल, 55-60 मार्क पडत असेल, तर गॅरंटी देऊन सांगतो रे, इमानदारीने सांगतो, आतापर्यंत लय लोकांवर विश्वास केला. एकदा मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास कर, गॅरंटी देतो. वेटिंगला राहणार नाही, वारंवार वेटिंगला तू राहणार नाही. 100% सांगतो, तू वेटिंगला राहणार नाही. तुझे मार्क वाढणार, 90+ तुझी लेखी जाणार. तू 55-50-60 कितीही मार्क पडत असू दे, तू 100% गॅरंटी देतो तुला तुझी 90+ लेखी जाईल 120 दिवसाचा हा प्लॅन फॉलो केला तर. नंबर 2चा मुद्दा बघा, यामध्ये तुम्हाला रोजचा कोणता अभ्यास करायचा आणि कोणता टॉपिक अभ्यासायचा याचा रोजच्या रोज टास्क देण्यात येणार. बाबा नेमकं रोज काय केलं पाहिजे, गणिताचं किती केलं पाहिजे, मराठीचं किती केलं पाहिजे, बुद्धिमत्तेचं किती केलं पाहिजे, जीकेचं किती केलं पाहिजे, असा रोजच्या रोज तुम्हाला प्लॅन देण्यात येणार. 4ही विषयाचा रोजच्या रोज तुमचा अभ्यास होणार आहे. काय म्हणतो मी तुम्हाला, 4ही विषयाचा रोजच्या रोज तुमचा अभ्यास होणार आहे. तुम्हाला रोजच्या रोज टास्क देण्यात येणार, त्याचा एक प्लॅन तुम्हाला देण्यात येणार आहे. तिसरा मुद्दा बघा की 25 ऑगस्ट पासून ते 25 डिसेंबर पर्यंत हे 4 महिने आपला हा टास्क चालू राहणार आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की 4 महिन्याची बॅच आहे. परवा 4 महिने जो पण इमानदारीनं फॉलो करणार, नाम्या गोम्या सोम्या टोम्या वेटिंगला राहणारा असू द्या, 50-55 मार्क पडणारा असू द्या, की 70 वर स्कोर अडकलाय, त्याच्यावर वाढत नाही. अरे वाढतो रे, 100% वाढतो. फक्त सांगतो ते कर, त्याच्या पलीकडे काही करू नको. फक्त प्लॅन फॉलो कर, हा टार्गेट स्टडी फॉलो कर. एकदा गाढव मेहनत घेऊ नको. तर तिसरा मुद्दा समजला. चौथा मुद्दा बघा की तुम्हाला टास्क हा टेलिग्रामवर मिळणार आहे. यासाठी तुम्हाला कुठलीही ऍप डाउनलोड करण्याची गरज नाहीये. टास्क हा तुम्हाला टेलिग्रामवरती मिळेल. पोरांनो, 5वा मुद्दा बघा, त्याचा डेमोही तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. 5वा मुद्दा बघा, मी जो रोज अभ्यास देईन तेवढाच तो तुम्हाला दिवसभरात पूर्ण करायचा. परंतु मी सांगतो तेच तुम्हाला दिवसभरात करायचं आहे. त्याच्या पलीकडे तुम्ही काहीही करू नका. तुम्हाला आज गणिताचा जेवढा अभ्यास सांगितला ना तेवढा करा, बुद्धिमत्तेचा जेवढा सांगितला तेवढाच करा, आपलं जीकेचा जेवढा सांगितला तेवढाच करा, मराठी व्याकरणाचा जेवढा सांगितला तेवढाच करा, विथ PYQ काय सांगितलं ते करा. तुम्हाला डेमो सुद्धा दाखवतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. मी जेवढा अभ्यास देईन तुम्हाला तो दिवसभरात तेवढाच पूर्ण करायचा. त्याच्या पलीकडे काही करू नका, मनाचा एक शब्दही वाचू नका. फक्त मी सांगतो ते करत चला, त्याच्या पलीकडे काही करायची गरजही नाहीये. आतापर्यंत लय लोकांवरती विश्वास केला, आतापर्यंत नाम्या गोम्या सोम्या टोम्या लोकांचे क्लासेस लावले, अकॅडमीला 2-2, 3-3 लाख रुपये भरले, तरी पण मार्क वाढत नसेल, तरी पण तू वेटिंगला राहत असेल, तर मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास कर. गॅरंटी देऊन सांगतो तुला 4 महिन्यात तुझी लेखी 90+ होईल.
एवढी तुला मी शाश्वती देतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पाचवा मुद्दा बघा, पाचवा बघितला, सहावा बघा की प्रश्नपत्रिका कशी सोडायची याची माहिती तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल की बाबा प्रश्नपत्रिका कशी सोडायची आणि कधी सोडायची. महत्वाचा मुद्दा आहे की बाबा कधी सोडायची. बघा पोरांनो, आता प्रश्नपत्रिका कशी आणि कधी आणि कोणी सोडली पाहिजे एक गोष्ट लक्षात घ्या. महाराष्ट्रात अनेक असे मास्तर लोक आहेत ज्यांना काही जमत नाही, काही येत नाही, फक्त अकॅडमीच्या नावावरती पैसा लुटतात. त्या मास्तर लोक तुम्हाला काय सांगतात की रोज एक प्रश्नपत्रिका सोडवा. मी कधी तुम्हाला रोज एक प्रश्नपत्रिका सोडायची सांगत नाही आणि सांगणारही नाही. कोणी सोडायला पाहिजे रोज एक प्रश्नपत्रिका? हे बघा, रोज एक प्रश्नपत्रिका त्या विद्यार्थ्यांनी सोडायला पाहिजे जे ऑलरेडी वेटिंगला राहिले, ज्यांचा ऑलरेडी स्कोर 75+ येत आहे. त्या विद्यार्थ्यांनी रोज एक प्रश्नपत्रिका सोडली तर काही हरकत नाही. पण तुला मार्कच 50-55 पडू राहिले, तू 45 प्रश्नाचे तुक्के मारू राहिला, तुला काय येऊ राहिलं, तू येड्यासारखा करू राहिला आणि ते मास्टरचं ऐकून रोज एक प्रश्नपत्रिका बिंगू राहिला. तू 8 दिवसाला एक प्रश्नपत्रिका सोड. जर का तुला 75+ म्हणजे 75 मायनस मार्क पडत असेल तर तू लगेच बिंदास सांगतो 8 दिवसाला एक प्रश्नपत्रिका सोड. प्रश्नपत्रिका रोज एक कोणी सोडायची जे वेटिंगला राहिले असेल, ज्यांना 75+ असे वगैरे मार्क पडत असेल, त्यांनी रोज एक प्रश्नपत्रिका सोडायला पाहिजे. आता त्याच्यानंतर अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो आवर्जून, ती कोणती आहे तर बघा पोरांनो, प्रश्नपत्रिका सोडत असताना कशी सोडली पाहिजे याची माहिती सुद्धा तुम्हाला या टास्कमध्ये मिळत जाईल की बाबा 90 प्रश्न आपल्याला येत असतात, 10 प्रश्न येत नसतात. मग तुक्का कसा मारायचा, पेपर कसा सोडायचा, कुठलं ऑप्शन जास्त उत्तर राहतं, ह्या बारीक सारीक माहिती तुम्हाला या टास्कमध्ये देण्यात येणार आहे. ज्यावेळेस तुमचा पेपर जवळ येतो त्यावेळेस संपूर्ण बॅचेसला आपण हे मार्गदर्शन करत असतो. तर त्याच्यामुळे तुम्ही वेटिंगला राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवर्जून ही बॅच तर खरंच जॉईन करायला पाहिजे. त्याच्यानंतर ज्यांचं मार्क वाढत नाही त्यांनी तर 100%च करायला पाहिजे. कारण काय बरोबर तुमचं टार्गेट स्टडीने इथे स्कोर वाढणार आहे. आणि पेपर सोडायचं एक अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला की तुम्ही 4-6 महिन्याचा क्लास केला आणि 4-6 महिन्याचा क्लास केल्याच्या नंतर 4 महिने आपला हा टास्क फॉलो करायचा पूर्ण आणि त्याच्यानंतर रोज एक पेपर सोडायचा. तुमचा स्कोर आपोआप वाढतो. परवा मी स्वतः बोलत नाही रे, ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलंय, भरपूर बॅचेस चालू आहे आपल्या, ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलंय त्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. पोरांचे मार्क वाढत आहे यार, तुमचे काऊन नाही वाढणार? पोरं लागले रे, आपले बॅच जॉईन करून पोरं लागले, इथे भरती झाले. तर तुम्हाला पाचवा मुद्दा समजला असेल की कोणी सोडायची, काय सोडायची. आपला सहावा मुद्दा की प्रश्नपत्रिका कोणी सोडायची, काय सोडायची, सगळं काही तुम्हाला सांगितलंय. सातवा मुद्दा बघा, टास्क पीडीएफ मध्ये अभ्यास कसा करावा आणि कोणता करावा हे तुम्हाला समजेल. बाबा नेमकं काय करायचं, काय नाही करायचं, रोजचं किती टार्गेट आहे ते. हे कसं आहे माहितीये का पोरं, जर का तुम्ही हळूहळू खाल्लं तर ते पचनी पडतंय. आता काय काय पोरं काय करतात माहितीये का, दिवसभर आता हे बघा अभ्यास सगळेच करतात, मी म्हणत नाही की मेहनत घेत नाहीये. काय काय पोरं 14-14 तास 16-16 तास अभ्यास करतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, अभ्यास सगळेच करतात, मी म्हणत नाही की अभ्यास करत नाही, पण गाढव मेहनत घेतात. तात्याचा ठोकळा घेतला, दिवसभर त्याने तात्याचा ठोकळा वाचला, महाराष्ट्राचा भूगोल अख्खा वाचून काढला. पण त्याला विचारलं बाबा की गोदावरी नदीचं उगमस्थान कुठं आहे, तो लागला डोकं खाजायला. कारण काय परो, त्याने अभ्यास केला पण त्याने काय केला माहितीये का, त्याने क्वांटिटी मोजली, क्वालिटी मोजलीच नाही. आपल्याला क्वांटिटी मोजायची नाही, क्वांटिटीच्या नादीच लागायचं नाही, आपल्याला क्वालिटी मोजायची. तुम्हाला क्वालिटीचा मी अभ्यास देणार, म्हणजे सांगणार परो की आज एवढं करा, उद्या एवढं करा, हे अशा पद्धतीने एवढं टार्गेट कंप्लीट करायचं, हे टार्गेट कंप्लीट करा, ते टार्गेट कंप्लीट करा. प्रत्येक 4ही विषयाचं तुम्हाला टार्गेट देणार. डेमो तो दाखवतोय, पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. 4ही विषयात तुम्हाला टार्गेट देणार, ते टार्गेट तुम्ही कंप्लीट करायचं आहे. अरे पोरो, लय गदे विद्यार्थी होते आपल्याकडे, त्यांनी 4-4 वर्ष क्लास केले, ते पोरं प्रतिक्रिया देतात रे आपल्याला, 4-4 वर्ष क्लास केले तरी त्यांचे मार्क वाढले नाहीत. पण आपला टास्क त्यांनी ज्यावेळी जॉईन केला, टास्कनुसार अभ्यास केला, टास्क त्यांनी फॉलो केला, तर त्यांचे मार्क वाढले. स्वतः अजिबात एकही शब्द मायच्या मनाचा सांगत नाहीये मी. इकडे बघा अनेक क्लासेस आहे, मी सांगतो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अनेक क्लासेस आहे. पण परवा मार्क तुमचे वाढत नसेल ना तर 100% आणि तुम्ही वारंवार वेटिंगला वगैरे राहत असाल, 100% जॉईन करा, तुमचा 100% फायदा. स्वतः सांगत नाही रे, टेलिग्राम चॅनलवर प्रतिक्रिया बघा, त्यांचे मार्क वाढले, ते पोरं स्वतः मेसेज करून सांगतात आपल्याला. ठीक आहे. आता 8वा मुद्दा बघा की आयुष्यातले 4 महिने प्रॉपर रोज 8 तास अभ्यास करा आणि आपल्याला वर्दी मिळवायची आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या हो, आपल्याला कलेक्टर व्हायचंय का नाही रे, कलेक्टर व्हायचंय का नाही, आणि कलेक्टरचं आपल्या डोक्यात येत नाही आणि आपण होणारही नाही कलेक्टर. काय नाही, अभ्यासच पोलीस भरतीच करू राहिलं, कलेक्टर कसं होईल. तर हो, तुम्हाला आपल्याला काय व्हायचं आहे, पोलीस शिपाई. आणि ग्रह खात्यामधलं सर्वात खालचं पद आहे पोलीस शिपाई. आणि पोलीस शिपाई व्हायसाठी 12 तास आणि 14 तास अभ्यास करायची गरज आहे का? मी काय सांगतो दादा, ऑन रेकॉर्ड बोलतो, आपला आवाज रेकॉर्ड करून ठेवा, तुम्ही हा व्हिडिओ तुमच्याकडे डाउनलोड करून ठेवा. तुम्ही 4-6 महिन्याची कुठेतरी बेसिक बॅच करा आणि बॅच झाल्याच्या नंतर आपला टास्क जॉईन करा. इमानदारीने सांगतो 4 महिन्यामध्ये 90+ लेखी नाही गेली ना
तर मग आपल्याला बोला, चॅनल अनसबस्क्राईब करून टाकायचं. बरोबर, इमानदारीने सांगतो, 100% सांगतो, गॅरंटी देऊन सांगतो, कारण मी माझा अनुभव बोलत नाहीये, माझे विद्यार्थी बोलतात, मी स्वतः बोलत नाहीये. ज्या पोरांनी टार्गेट जॉईन केलं, कंप्लीट केलं, त्यांचे मार्कही वाढले, ते काही पोरं भरती झालेत, काही काही विद्यार्थ्यांचा टॉप मारलेला आहे जिल्ह्यामध्ये. तुम्ही आपल्या टेलिग्रामवरील प्रतिक्रिया बघा. हे बघा, व्यवस्थित असा टास्क फॉलो केला ना तर 100% सांगतो तुम्हाला फायदा होणार आहे इथे. आता आपल्याला 8 तास अभ्यास करायचा. 8 तासाचं नियोजन कसं ठेवायचं बघा. जे वेटिंगला राहिले त्यांचं नियोजन सांगतो मी तुम्हाला, की ते तसं बॅच जॉईन केल्यावर तर सांगणार आहे, पण शॉर्टकटमध्ये सांगून देतो. जे वेटिंगला राहिले त्यांचं नियोजन कसं आहे, एका प्रत्येकी विषयाला परत त्यांनी जे वेटिंगला राहिले असेल त्यांनी 1-1 तास द्यायचा आणि एक प्रश्नपत्रिका सोडायची, त्याला 1.5 तास द्यायचा आणि अर्धा घंटा त्याचं स्पष्टीकरण, म्हणजे 8 तास खतम झाले. आणि ज्यांना 50, 55, 60 मार्क पडत आहे ना त्या पोरांनी काय करायचं माहिती आहे का, आपण जे टार्गेट देतो तर प्रत्येक विषयाला 1.5 तास द्यायचा आहे तुम्हाला, ठीक आहे. तर आणि PYQला 2 तास, इथे खतम होऊन जातं तुमचं पण, ठीक आहे. आता डेमो सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मी, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. त्याच्यानंतर बघा 9वा मुद्दा, की रोजच्या रोज टास्क पूर्ण करत गेला तर 4 महिन्यात संपूर्ण पोलीस भरतीचा अभ्यास सेल्फ स्टडीने पूर्ण होतो. बघा बरं, तुम्ही जर का रोजच्या रोज टार्गेट पूर्ण करत गेला ना तर 4 महिन्यामध्ये संपूर्ण पोलीस भरतीचा अभ्यास हा सेल्फ स्टडीने पूर्ण होतो. हे बघा, मी क्लासेसवरती म्हणत नाही बरं का, क्लासेस तर अख्खं महाराष्ट्र घेऊन राहिलं बरं का, एक गोष्ट लक्षात घ्या. क्लास हा अख्खा महाराष्ट्र घेतोय, पण अशी टास्क बॅच तुम्हाला कुठंच भेटणार नाही. तुम्हाला टार्गेट देऊन अभ्यास करून घेणारी बॅच अख्ख्या महाराष्ट्रात कोणचा माईचा लाल चालवत नाही, चालवणार नाही, कारण त्याला तेवढा चालवायचा दिमाग पण नाहीये. लक्षात घ्या, अनेक लोकांनी माझं बघून, माझ्या टीमचं बघून अनेक लोकांनी टास्क द्यायला चालू केले, पण काय देताय ते त्यांना समजत नाहीये, पोरांना फायदाच होत नाहीये. आपला टास्कचा तुम्हाला 100% फायदा होईल. स्वतः बोलत नाहीये, कारण बरोबर आपलं टार्गेटच एक आहे बघा. क्लास वगैरे आपला नाहीये, आपण क्लास चालवत नाही. आणि त्या क्लासचं काय आहे माहिती आहे का, क्लास फक्त एक दिशा देण्याचं काम करत असतो. क्लासेसवरती कुठलाच मायचा लाल दादा भरती होत नाहीये. तुम्हाला मी वारंवार सांगतोय, भरती व्हायचं असेल तर सेल्फ स्टडीज करावी लागते. तुम्ही तर हुशार आहात तेवढे, काय 4थी 5वीचे पोरं नाही, 12वी पास आउट झालेले आहे सगळे, तेव्हाच पोलीस भरती करायला लागले. तर क्लासेसवरती कोणी भरती होत नाहीये. टार्गेट कंप्लीट करा आणि भरती व्हा. तर याच्यामध्ये बघा बरं, 4 महिने सेल्फ स्टडी करायची, तुम्ही टार्गेट स्टडी करायची. मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा. 4 महिन्यात तुमची लेखी 90+ होईल. वारंवार सांगतो, जे वेटिंगला राहिले ना त्या पोरांना नक्की जॉईन करा. बरोबर, 100% तुमचा फायदा होईल. रिव्हिजन कसं करायचं, काय करायचं, सगळी माहिती याच्यामध्ये जाईल. तुमचे मार्क कुठे कटतात आणि ते नशीब वगैरे काय बोरं बोलतात ना, की सर नशीब नव्हतं माझं म्हणून नाही लागलो. दादा, तुझं नशिबाचं गोष्ट नाही, तुझी मेहनत कमी पडली आहे. तुझ्यापेक्षा त्या समोरच्या पोरांना जास्त मेहनत केली आहे म्हणून तू लागला नाही. हे नशीब बिशीब का नावाची काय गोष्ट नसते बरं का, एवढी गोष्ट लक्षात घ्या. नशीब गिशीब डरला खड्ड्यात घालून टाकायचं, मारायचं तर टॉप मारायचं तर टॉपच मारायचं, ठीक आहे. टेन्शन घेऊ नका. पुढचा मुद्दा बघा 10वा, की 25 ऑगस्ट पासून टास्क सुरू होणार आहे. बघा, तुम्हाला 24 ऑगस्टच्या रात्री 10 वाजता टास्क क्रमांक 1 देण्यात येणार आहे. त्याचं टार्गेट कसं असतं ते तुम्हाला सांगतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, डेमो सुद्धा दाखवतोय. तर 25 ऑगस्ट पासून आपला हा टास्क चालू होणार आहे. 11वा मुद्दा बघा, शेवटी एवढंच सांगतो, 4 महिने मी सांगतो तसा अभ्यास करा, तुमचा 100% रिझल्ट येणार आहे. बघा बरोबर, आतापर्यंत लय लोकांवर विश्वास केला रे, आतापर्यंत लय क्लासेस लावले, अकॅडम्या लावल्या, तर बरोबर तुम्ही एकदा शेवटचा माझ्यावरती विश्वास करा. अशी टास्क बॅच तुम्हाला महाराष्ट्रात कुठे भेटणार नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. एक टार्गेट आहे, एक टार्गेट तुम्हाला आपण देणार आहे, कंप्लीट करायचं. 100% सांगतो तुमचा स्कोर वाढणार आहे, ठीक आहे. आता त्याच्यानंतर 12वा मुद्दा, की गणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, प्रत्येक विषयाच्या व्हेरी IMP 10 टॉपिकवरती आपल्या टॉपिक वाईज सुद्धा टेस्ट तुम्हाला याच्यामध्ये देण्यात येणार आहे. आणि विशेष म्हणजे गणित बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण असणार आहे. नेमकं म्हणजे काय, तर आपण काय केलेलं आहे माहिती आहे का, सगळ्याच विषयावरती टॉपिक टेस्ट इथे आपण दिलेल्या नाहीये. तर आपण काय म्हणजे सगळ्याच विषयावरती टॉपिक टेस्ट दिलेले आहे, पण सगळ्याच चॅप्टरवरती दिलेलं नाहीये. प्रत्येक विषयाचे 10 टॉपिक काढलेले आहेत आपण, ज्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. तर त्या 10 टॉपिकवरती प्रत्येक विषयाच्या आपण टॉपिक वाईज टेस्ट सुद्धा तुम्हाला इथे देणार आहोत. टास्क झाला त्या विषयाचा की लगेच, त्या चॅप्टरचा की लगेच तुम्हाला तिथे टॉपिक वाईज टेस्ट सुद्धा देण्यात येते. आपलं नियोजन एकदम खतरनाक असतं दादा. सोमवार ते शुक्रवार आपला टास्क असतो, शनिवार रविवार रिव्हिजनसाठी टायमिंग राहतो. का माहिती आहे का, पुढचं पाठ आणि मागचं सरसपाट नको आहे मला. बरोबर, अत्यंत एकदम मी तुम्हाला सांगतो, एकदम टार्गेट स्टडी मी आणि माझी टीम तुमच्याकडून करून घेत असतो. म्हणजे असं उगा फापट पसारा नाही, तुम्हाला दिला म्हणून दिला टास्क, करायचा करा नाही तर सोडून द्या, तसं गोष्ट नाही आपली. एकदम प्रॉपरली आहे आपल्याकडे. काय म्हणतात त्याला, क्वांटिटी मोजली जात नाही, क्वालिटी मोजली जाते. क्वालिटी, फक्त क्वालिटी. काय माहितीये का, गड्डी पारायण करण्याचा उपयोग नाहीये. दिवसभर वाचायचं काहीच लक्षात नाही राहायचं, कशाला अभ्यास करतो, ढोरवळ गावाकडे जाऊन येडी आहे. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका. 12वा मुद्दा तुम्हाला समजलाच. 13वा मुद्दा लय महत्वाचा आहे. शेवटी एवढंच सांगतो, डिसेंबर 2024च्या अगोदर 100% जाहिरात येईल, म्हणून अभ्यास सोडू नका आणि निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका. जे लोक बघा अत्यंत निगेटिव्ह राहतात, काही एवढे दलिंदर अवलादी राहतात ना, त्यांच्या मुस्काड मारा वाटते मला. बरोबर, काय करतात माहिती आहे का, तुम्हाला सांगतो, भरती येत नसते,
मी सांगतो तुला, मला लय अनुभव आहे. तो तिथंच राहणार आहे त्या लॅबमध्ये. म्हणून ताण घेऊ नका. डिसेंबर 2026च्या अगोदर 100% जाहिरात येईल. पॉझिटिव्ह राहा. जे पॉझिटिव्ह पोरगा आहे त्याच्यासोबतच राहा. मैत्री पण त्याच्यासोबत करा. जो तुम्हाला नेहमी म्हणेल, की तू यावर्षी 100% भरती होणार आहे. जो तुम्हाला नेहमी सांगेल, की तुझी लेखी चांगली आहे. तू 100% भरती होतो यावर्षी, असं म्हणणाऱ्या पोरांसोबत राहा. अशा येड्यासोबत राहू नका. लय अवघड आहे. लय कॉम्पिटिशन आहे. त्याच्या मुस्कान मारा आणि त्याला लात मारा त्याच्या कमरावरती. आता दुसरीकडे पण लात मारायला सांगितले असते, पण कसं आहे YouTube कम्युनिटी गाईडलाईन्स राहतात, त्याच्यामुळे बोलता येत नाही. हा कमरावरती लात घाला उचलून त्याच्या आणि त्याला सोडून द्या. त्या पोरांसोबत राहू नका जे निगेटिव्ह बोलतात. मी वारंवार सांगतो, तुमच्यावर तुम्ही ज्या संगतीत राहतात ना, तसा तुमच्यावरती असर पडत असतो. म्हणून पॉझिटिव्ह लोकात राहा. 100% जाहिरात येणार आहे. काळजी करू नका. अभ्यास सोडू नका. ठीक आहे. 14 मुद्दा, मी सांगतो ते करा. रिझल्ट 100% येणार आहे. परवा गळा सुकला माझा. वारंवार सांगतो तुम्हाला, मी सांगतो त्या पद्धतीनेच अभ्यास करा. त्याच्या पलीकडे काही करू नका. टास्क फॉलो करा रे. टास्कच्या पलीकडे पोलीस भरती नाही आहे. पॅटर्न बदलू दे की पॅटर्नचा बाप बदलू दे. पेपर PYQ येऊ दे की PYQच्या बाहेर येऊ दे. कसाही पेपर येऊ दे, ॲडव्हान्स लेवल येऊ दे, नाहीतर कसाही पेपर येऊ दे. परवा 100% सांगतो, तुमच्या बापाचं नाव तुम्ही जर का टास्क जॉईन केला, तर तुमच्या बापाचं नाव तुमच्या बापाचं नाव तुमच्या छाताडावरती लावणार आहे येणाऱ्या भरतीमध्ये. परवा विश्वास आहे आपल्याला, आपल्या कामावरती, आपल्या ज्ञानावरती. तुम्ही सांगतो ते करा. महाराष्ट्रामध्ये कुणी सांगणार नाही तुम्हाला की अभ्यास कसा करा. क्लास घेणारे अनेक मास्तर आहे, दगडाखाली अकॅडमी आहे, पण कुणी सांगणार नाही की सेल्फ स्टडी कशी करायची, मार्क कसे वाढायचे. फक्त तुला सांगणार ते की तू गेला सरकडे, सर माझे मार्क वाढा नाही हो, बस दुसऱ्या बॅचला पैसे भर आणि दुसऱ्या बॅचला बस मार्क वाढून जातात, बेसिक क्लिअर करून घे म्हणतील. मी सांगतो ना परवा, 4-6 महिने कोणाचं पण क्लास करा, त्याच्यानंतर टास्क बॅच जॉईन करा. टास्क आणि तुमची जर का बॅच झाली असेल तर लगेच टास्क जॉईन करा. तुम्हाला सांगतो लगेच अभ्यासाला चालू करा आणि टार्गेट काहीच नका करू तुम्ही. तुम्हाला टेन्शनच घ्यायचं नाही. फक्त टार्गेट कंप्लीट करत चालायचं. पहिल्या 15 दिवसात तुमच्या झालेल्या अभ्यासात बदल तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे. आता त्याच्यानंतर 15वा मुद्दा, की रोज तुम्हाला मैदानी टास्क सुद्धा या बॅचमध्ये मिळणार आहे. ती बॅच कशी जॉईन करायची, काय करायची, सगळं काय सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू बघा. रोज तुम्हाला मैदानी टास्क सुद्धा यामध्ये मिळणार आहे. त्याच्यानंतर रोज 100 गुणांचा पेपर सुद्धा यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. काय म्हणतो मी तुम्हाला, मैदानी चाचणी टास्क सुद्धा मिळणार. रोज 100 गुणांचा पेपर सुद्धा यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि मैदानी चाचणी ज्याला पण फॉलो केला ना, त्याचा 100% फायदा होईल. मैदानी चाचणीचा जो काय टास्क आहे ना आपला, तो एकदम ॲथलेटिक बनवलेला आहे, लोकांनी बनवलेला आहे. म्हणजे आपल्याकडे क्वालिटी असतात, क्वांटिटी नसतात. काही लोक, हे बघा, आता एक अनुभव सांगतो तुम्हाला. आमच्या इथे एक अकॅडमी होती, म्हणजे पूर्वी एक अकॅडमी होती आणि अजून आहे ती. त्या अकॅडमीचं नाव मी सांगणार नाहीये. तो माणूस पोरांना 25-25 किलोमीटर पळायचे. पार त्यांच्या गुडघ्याचे खिळखिळे करून टाकले, त्यांचे गोळे पण जायना झाले. असे त्याची अकॅडमी अख्खी बरबाद झाली. काय माहिती आहे का, 25 किलोमीटर आणि 30 किलोमीटर पळायची गरज नसते. तुम्हाला 1600 मीटर आहे, तुमच्या मुलींसाठी 800 मीटर आहे. एक कसं असतं माहिती आहे का, एक प्रॉपरली अभ्यास, हे पोलीस भरतीचा लई किडा आहे भैया आपल्याला. खरं सांगतो तुला, पोलीस भरती, हे बघा, मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला कलेक्टर नाही बनवू शकत, पण पोलीस 100% बनवण्याची गॅरंटी देतो. तर परवा बघा, तो खिळखिळा झाला त्याच्या पोरांच्या पायाचा. कारण 25-25 किलोमीटर काय जो काय रे, कॅल्शियम गेलं ते गुडघ्यातलं सगळे ते खुळखुळे झाले ते आपले गुडघे त्या पोरांचे. पळायचं ना तुम्हाला एकदम, म्हणजे टास्क कसा आहे आपला, एकदम वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळा वर्कआउट, किती पळायचं, स्पेस कितचा ठेवायचा, काय ते सगळी माहिती त्या मैदानी चाचणी टास्कमध्ये देण्यात येते. तुम्ही जर का गावाकडे तयारी करत असाल तर एकट्यानं तर मैदानी चाचणी होत नाही बरं का. आवर्जून सांगतो, मी कोणाला फसवत नाहीये. एकट्याला मैदानी चाचणी होत नसते. कोणी पण पठ्ठ्या एकटा मैदानी चाचणी करत असेल, एखादा सनकी असेल तर करू शकतोय बरं का, पण सामान्यतः 99% लोकांना एकट्याला मैदानी चाचणी होत नाही. मैदानी चाचणी करायची असेल तुम्हाला तर एक तर तुम्ही 2-4 पोरं मिळून आपण जो काय टास्क देतो तो फॉलो करा. किंवा तुमचा एखादा कोच असेल तर कोच पण येडा पाहू नका, चांगला पहा. जो 25-25 किलोमीटर पळून 1614 मार्काचा आणणारा येडा कोच पाहू नका. फक्त आपला चांगला कोच बघा, की ज्याला खरंच ज्ञान आहे बाबा. नाहीतर मोकार पळिणारा असा काय माणूस बघू नका तुम्ही. ठीक आहे. नाहीतर मग आपला टास्क फॉलो करा. मैदानी चाचणीचा सुद्धा तो मैदानी चाचणी टास्क सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे आणि 2-4 जण मिळून फॉलो करू शकताय. ठीक आहे, काय अडचण नाहीये. त्याच्यानंतर बघा, 17वा मुद्दा बघा, की महिन्याच्या शेवटी महिन्याभरातील चालू घडामोडीची तुम्हाला 300 प्रश्नाची ऑनलाईनर PDF सुद्धा मिळेल बॅच संपेपर्यंत. हे सुद्धा या टास्कमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर प्रत्येक शनिवारी स्पष्टीकरणासहित 100 गुणांचा पेपर सुद्धा मिळेल तुम्हाला बॅच संपेपर्यंत. प्रत्येक शनिवारी स्पष्टीकरणासहित आपलं 100 गुणांचा पेपर मिळेल. बाकीच्या दिवशी तुम्हाला फक्त पेपर मिळेल, दररोज एक, पण शनिवारी स्पष्टीकरणासहित पेपर मिळेल. ठीक आहे. त्यानंतर प्रत्येक रविवारी 25 गुणांची स्पेशल ऑनलाईन GKची टेस्ट सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे बॅच संपेपर्यंत. बॅचची वैधता म्हणजे 1 वर्षाची ही व्हॅलिडिटी राहणार आहे, कारण ते टेलिग्रामचं सबस्क्रिप्शन आपल्याला घ्यावं लागतं. अशा प्रकारे ही बॅच असणार आहे. याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला डेमो दाखवतोय. पहिले डेमो बघा, की डेमो कशा पद्धतीने राहणार आहे. पण त्या पहिले तुम्हाला जॉईन करायची असेल त्याची फीस किती आहे तुम्हाला सांगतो. तर बघा, याची जी काय रेग्युलर फीस आहे ती 1499 रुपये आहे. पण
₹1,499 आहे. पण परवा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि पहिले 200 ॲडमिशनसाठी आपण इथे सूट देणार आहोत. तर पहिले 200 ॲडमिशनसाठी इथे ₹999 आपण इथे फीस याची ठेवलेली आहे. ज्याही दिवशी आता 25 तारखेपासून बॅच चालू होणार आहे. अर्थात 24 तारखेपर्यंत तुम्ही प्रवेश घेऊ शकताय आणि त्याच्यानंतर सुद्धा जास्तीत जास्त 5 दिवस तुम्ही प्रवेश घेऊ शकता मित्रांनो, ठीक आहे. तर त्याच्यानंतरही तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर WhatsAppला मेसेज करायचा आहे. इथे मेसेज करायचा नाही. काय म्हणते सॉरी कॉल करायचा नाही. WhatsAppला मेसेज करायचा आहे. पहिल्या परवा 200 ॲडमिशनसाठी बघा रेग्युलर 1,499 आहे. पहिल्या 200 ॲडमिशनसाठी ₹999 फीस ठेवलेली आहे. ज्या दिवशी आपले 200 ॲडमिशन कंप्लीट होईल त्या दिवशी तुम्हाला कमेंटमध्ये पिन करण्यात येईल की आता नेक्स्ट फीस किती आहे म्हणून कमेंट पिन करण्यात येईल या व्हिडिओच्या. तर पण पहिले 200 ॲडमिशनमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर 999 लगेच पे करायची आणि लगेच प्रवेश घेऊन टाकायचं. तुम्हाला लगेच बुक लिस्ट सुद्धा तिथे देण्यात येईल, ठीक आहे. त्याच्यामुळे 200च ॲडमिशनला 999 फीस आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा पहिल्या 200 ॲडमिशनला, ठीक आहे. काय अडचण असेल तर या नंबरवरती WhatsAppला मेसेज करा, कॉल करू नका. 24 तारखेपर्यंत तुम्ही प्रवेश घेऊ शकताय. 24 तारखेच्या नंतर सुद्धा जास्तीत जास्त तुम्ही 7 ते 8 दिवस प्रवेश घेऊ शकताय. झालेले टास्क तुम्हाला भेटून जातील. जास्तीत जास्त 30 ऑगस्टपर्यंत तुम्ही इथे प्रवेश घेऊ शकताय परवा. पण पहिल्या 200 ॲडमिशनला 999 फीस आहे, एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. आणि 200 ॲडमिशन कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्ही म्हणसाल सर कंप्लीट झाल्यानंतर आम्हाला कसं समजेल, तर कमेंटमध्ये पिन करण्यात येईल. कमेंटमध्ये एक कमेंट पिन करण्यात येईल की 200 ॲडमिशन कंप्लीट झाले, फीस वाढली आहे म्हणून, ठीक आहे. पण पहिली गोष्ट फीस वाढायच्या अगोदर लगेच प्रवेश घेऊन टाकायचा आहे तुम्हाला, ठीक आहे. लिमिटेडच ॲडमिशन आपण घेतो, एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. बॅच लगेच बंद करतो. जे पोरं जुने आहेत त्यांना माहिती असेल, आपण एकदा फुल झाली की बॅच केलं की क्लोज, ठीक आहे. आता मी तुम्हाला याचा डेमो दाखवतो की डेमो कशा पद्धतीने असणार आहे. ओके, चला आपण डेमो बघूया. आता बघा परवा आपण डेमो बघत आहोत. तर आपल्याला पोलीस भरतीचा बघा स्क्रीनवरती दिसत असेल तुम्हाला मास्टर प्लॅन टास्क डेमो. आता पोलीस भरतीचा विचार करायला गेला तर पोलीस भरतीला 4 विषय आहे परवा, मराठी व्याकरण आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे आणि सामान्य ज्ञान, जे काही चालू घडामोडी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्या. हे 4च विषय पोलीस भरतीला आहे. या 4 विषयाच्या पलीकडे पोलीस भरतीला आहे का काहीही नाहीये. हे 4च विषय पोलीस भरतीला आहे. आणि परवा यासाठी तुम्हाला 100 मार्काचा पेपर असतो, 90 मिनिटाचा वेळ असतो आणि तुमच्या आयुष्याचा खेळ असतो. याच्यामध्ये बघा आता पहिला दिवस आहे, आपण गणिताचा टास्क तुम्हाला देणार आहे. गणिताचा अभ्यास तुम्हाला देणार आहे. पहिल्या दिवसाचा टास्क आहे, टार्गेट क्रमांक 1 आहे. तुम्हाला मी अभ्यास देणार. परवा मी तुम्हाला सांगणार की संख्या आणि संख्याचे प्रकार बघा गणिताचं पहिल्या दिवशी आणि फक्त किती प्रकार आहे ते पहा. 8 दिवस चालेल हे प्रकरण. आता तुमच्या डोक्याची बत्ती जळली असेल, मास्तर नेमकं सांगितलं काय तेच लक्षात आलं नाही. तर लक्षात घ्या, गणिताचा विषय पहिला दिवस आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार परवा संख्या आणि संख्यांचे प्रकार बघा, फक्त किती प्रकार आहेत ते पहा. त्याच्यामध्ये मग समसंख्या, विषम संख्या, प्रमेय संख्या, अप्रमेय संख्या, मूळ संख्या, चौरस संख्या, त्रिकोणी संख्या, ह्या संख्या कशा ओळखल्या जातात, त्यांच्या व्याख्या काय, हे तुम्हाला पहिल्या दिवशी गणिताचं बघायचं. मग बघत असताना अशा पद्धतीने बघायचं की परवा झोपेतून जरी तुम्हाला उठून विचारलं तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता हे उदाहरणार्थ देऊन सांगतो की 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहे, 25 आहे. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 23, 29, 31, 37, 41, 43, 44, 53, 59, 61, 71, 73, 74, 83, 89 आणि 97. एका दमामध्ये मी 25 मूळ संख्या म्हटलो का, कारण तेवढी घासली आहे मी. अशाच पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा. अशाच पद्धतीने तुम्हाला मग गणिताचा टास्क देण्यात येणार. अशाच पद्धतीने तुम्हाला गणिताचा टास्क इथे देण्यात येणार. मग पहिल्या दिवशी तुम्ही झालं गणिताचं एवढंच करायचं. काय करायचं की संख्या आणि संख्यांचा प्रकार, त्या प्रकारामधील कुठली संख्या कशी ओळखली जाते, एवढंच तुम्हाला बघायचं. एवढंच बघा पहिल्या दिवसाचा गणिताचा टास्क. याच्या पलीकडे काही बघू नका. पण बघत असताना असं बघा की आयुष्यात ते कधी करायची गरज नाही पडली पाहिजे. काय माहिती आहे का परवा, आता एखादी व्याख्या आहे, आता समसंख्या, ज्या संख्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असेल तर तिला समसंख्या म्हणतात. ही व्याख्या आहे. जर का ही व्याख्या तुमच्या ध्यानात राहत नसेल ना, तुम्हाला गणिताच्या पहिल्या दिवशी काय टास्क दिलेला आहे मी, की गणिताचं पहिल्या दिवशी एवढंच दिलं आहे की संख्या आणि संख्यांच्या प्रकारामध्ये कुठली संख्या कशी ओळखली जाते आणि त्याच्या व्याख्या बघायच्या. मग आता ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असतो तिला समसंख्या म्हणतात. ही व्याख्या ध्यानात राहत नसेल ना, डायरेक्ट 21 वेळेस ती वाचून काढायची, डायरेक्ट डोक्यातच फिट होऊन जाते परवा. काय माहिती आहे का परवा, तुम्हाला मी सांगतो गाढव मेहनत करायची नाही, स्मार्ट स्टडी करायची, थोडंच करायचं पण चांगलं करायचं. ते आयुष्यातून कधी विसरलं नाही पाहिजे. या नोट्स बिट्स या गोष्टी राहत असत्या का, ह्या गोष्टी नोट्स काय काढतो माहिती का आपण, आपल्या जे ध्यानात राहत नाही त्याच्यात नोट्स काढत असतो. आणि तू जर का अख्खं पुस्तक नोट्स काढत असला तो यासारखा येडा कोण नाहीये. पण नोट्स न काढता अशा पद्धतीने अभ्यास करा तुम्ही की 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असेल तर तिला समसंख्या म्हणतात. डायरेक्ट 21 वेळेस म्हणायचं. परवा मी जेवढं सांगतो तेवढं करायचं. पहिल्या दिवशी गणितात तुम्ही एवढाच अभ्यास करायच्या पलीकडे काही करू नका, करायची गरजही नाही. झाला तुमचा पहिल्या दिवशी
दिवशी गणिताचा टार्गेट. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता. याच्यामध्ये बुद्धिमत्ताचं पराव तुम्हाला मी सांगणार की बुद्धिमत्ताचं वर्णमालेवरील 25 प्रश्न सोडवायचे आहे तुम्हाला. तर वर्णमालेवरील तुम्ही म्हणसाल सर बाबा पहिल्या दिवशी वर्णमालेवरील आम्ही 25च प्रश्न सोडवू का, याच्या पलीकडे काही नाही करायचं का? तर हो, याच्या पलीकडे काहीही करू नका. पहिल्या दिवशी तुम्ही वर्णमालेवरील 25च प्रश्न सोडा बुद्धिमत्तेचे. झाला तुमचा पहिल्या दिवशी बुद्धिमत्तेचा टास्क. त्याच्यानंतर मराठी व्याकरण. हा विषय कसा आहे माहिती आहे का पोरांनो, हा आपला बापाची प्रॉपर्टी आहे. गणित बुद्धिमत्ता पण बापाची प्रॉपर्टी आहे आणि मराठी व्याकरण सुद्धा आपल्या बापाची प्रॉपर्टी असल्यासारखा विषय आहे. याच्यामध्ये बघा, याच्यासाठी आपण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरतो. याच्यामध्ये बघा मराठी भाषेचा उगम व व्याकरण दिवस पहिला आहे, पहिलं चॅप्टर आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला 3 मुद्दे अभ्यासाला देणार पहिल्या दिवशी की मराठी भाषा उत्पत्ती विषय बघा, मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी बघा, भाषा लिपी व स्वरूप बघा. हे 3 मुद्दे मी तुम्हाला पहिल्या दिवशी अभ्यासाला देणार आहे. मग आता काही विद्यार्थी मला काय बोलतील की सर हे 3 मुद्दे मी 15 मिनिटात करू शकतो. 2-4 वर्षापासून अभ्यास करीत असेल आणि वेटिंगला राहिला असेल 1-2 बार तर 15 मिनिटात करणारच झाला तू. पण पोरा मी तुला काय सांगितलंय की हे 3 मुद्दे असे करायचे की ते आयुष्यातून कधी विचारले नाही पाहिजे. आता हे 3 मुद्दे, आता अजून एक ट्रिक सांगतो तुम्हाला. हे 3 मुद्दे करत असताना जर का तुमच्या लक्षात राहत असेल ना, काय म्हणतो मी तुम्हाला, जर का तुमच्या लक्षात राहत असेल ना, तर म्हणजे वाचून तुमची आकलन करण्याची क्षमता असेल ना, तर 1-2दा वाचा, काही हरकत नाही. आणि जर लक्षात राहत नसेल ना, डायरेक्ट 21 वेळेस या 3 मुद्द्याला वाचून काढा. परवा मी इमानदारीने सांगतो, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, नवरा बायको सगळं काही माणूस विसरू शकतो. कोणत्या पूर्वीने कधी प्रपोज मारलं ते पण विसरा माणूस, पण 21 वेळेस केलेली गोष्ट कधी विसरू शकत नाही. मग डायरेक्ट पहिल्या दिवशी मराठी व्याकरणाचा मास्तरनं काय दिलेलं आहे आपल्याला की 3 मुद्दे अभ्यासाला दिलेले, बरोबर आहे. मग हे 3च मुद्दे असे करा की ते कधी विसरले नाही पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या परवा, क्लासपेक्षाही सेल्फ स्टडी ही महत्त्वाची असते आणि सेल्फ स्टडीनंच माणूस भरती होतो. कारण कसं आहे माहिती आहे का, एखादं गणित तुम्ही सोडत असताना क्लासवरती मास्तर तुम्हाला सोडून देतो, तुम्ही AI सारखं म्हणजे ChatGPT आहे मास्तर तुमचं, आणि त्याला तुम्ही बघत राहता ते 2 कुठून आले 4 कुठे गेले काही पता लागत नाही. ज्यावेळेस ते गणित तुम्ही स्वतः सोडायला घेतात त्यावेळेस तुम्हाला जर का एखादं 2 आला कुठेतरी मध्येच गणितात, तुम्हाला वाटतं हा 2 कुठून आला आणि कसा आला, ते तुम्ही त्याचा बघण्याचा प्रयत्न करतात. आणि मग प्रयत्न केल्याच्या नंतर काय होतं माहिती आहे का, तुम्हाला ते गणित सोडायचं इथे काय ते टॅक्ट येते आणि तुम्हाला ट्रिक सुद्धा जमून जाते. म्हणजे सेल्फ स्टडी त्यासाठी महत्त्वाची असते. मग पहिल्या दिवशी मराठी व्याकरणाचं तुम्ही एवढंच करा, याच्या पलीकडे काहीही करू नका. बस झाला तुमचा पहिल्या दिवशी मराठी व्याकरणाचा टास्क. ठीक आहे. त्याच्यानंतर सामान्य हा विषय आहे. याच्यामध्ये बघा राज्य आणि राजधानी, एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या तुम्हाला आपण बघायचे सांगितले आहे. याच्यामध्ये बघा आता काही विद्यार्थी मला बोलतील की सर सामान्यांचं पहिल्या दिवशी आम्ही फक्त राज्य आणि राजधानी, केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधानी एवढंच बघायचं, याच्या पलीकडे काय नाही बघायचं का? तर हो, याच्या पलीकडे काही बघू नका आणि बघायची गरज नाहीये. पण बघत असताना अशा पद्धतीने बघा की ते आयुष्यातून कधी विसरलं नाही पाहिजे. आता उदाहरणार्थ तुम्हाला झोपेतून जरी उठून विचारलं की राजस्थानची राजधानी कोणती, तर तुम्ही लवकर सांगितली पाहिजे जयपूर. माझा सांगायचा उद्देश एकच आहे परव की काय मी सांगतो तेवढंच करा, त्याच्या पलीकडे काही करू नका. तुम्हाला रोजच्या रोज टार्गेट देण्यात येणार. 120 दिवस टार्गेट पूर्ण करा. 120 दिवसात तुमची लेखी 90+ 100% गॅरंटी देऊन सांगतो होऊन जाते. ठीक आहे, अति महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा PYQ 2018च्या 3 प्रश्नपत्रिका, आता इथे 3 चुकून झालं, इथे 4 आहे परवा. आपण 2016 पासून तुमच्याकडून प्रश्नपत्रिका वाचून घेतो PYQच्या. तर 2016 पासूनच्या परवा प्रश्नपत्रिका आपण तुमच्याकडून वाचून घेत असतो. याच्यामध्ये बघा रोजच्या 4 प्रश्नपत्रिका वाचायला देतो, त्यामधील GK आणि मराठी व्याकरण तुम्हाला आपण वाचायचं सांगत असतो. गणित बुद्धिमत्ता सोडायला सांगत नाही, कारण गणित बुद्धिमत्ता सोडायला गेला तर एक विषय म्हणजे एक प्रश्नपत्रिका सोडण्यासाठी तुम्हाला जवळजवळ 1.5 तास वेळ लागेल. त्याच्यामुळे आपण फक्त त्याच्यामध्ये GK आणि मराठी व्याकरण वाचायला सांगतो. 2016 पासून प्रश्नपत्रिका तुमच्याकडून इथे आपण वाचून घेत असतो. तर हे झालं तुमचं पहिल्या दिवशीचा टास्क असतो. असा पहिल्या दिवसाचा टार्गेट आहे. असं 120 दिवसाचं टार्गेट तुमच्यासाठी आपण तयार केलेलं आहे. 120 दिवस हे टार्गेट फॉलो करा. 100% गॅरंटी देऊन सांगतो परवा तुम्हाला 120 दिवसामध्ये तुमची लेखी 90+ होणार म्हणजे होणार. वेटिंगला राहत असाल तुम्ही वारंवार, तर वेटिंगला सुद्धा तुम्ही राहणार नाहीये. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. ती गोष्ट कोणती आहे तर ती ऐकून घ्या नीट व्यवस्थित माझी. की बघा ओव्हरलुक सांगतो की कशा पद्धतीने टास्क असतो. परवा तुमचा टास्क हा सोमवार ते शुक्रवार चालतो. एका महिन्यात 22 टास्क होतात, 22 टार्गेट होतात. सोमवार ते शुक्रवार आपण टास्क देत असतो. शनिवारी आपण एक स्पष्टीकरणासहित पेपर तुम्हाला देत असतो. त्याच्यानंतर सोमवार ते शुक्रवारपर्यंत जेवढे टॉपिक झाले त्या टॉपिकवरती टॉपिक वाईज टेस्टही तुम्हाला देत असतो. प्रत्येक विषयाचे 10-10 टॉपिक आपण निवडलेले आहे. तुम्हाला सुद्धा सांगितलं पहिल्यांदाच मी. तर तिथे तुम्हाला टॉपिक वाईज टेस्ट सुद्धा देत असतो. शनिवार रविवार हे रिव्हिजनसाठी टायमिंग ठेवत असतो. कारण काय परवा मला तुमचं पुढचं पाठ मागचं सहसपाठ करायचं नाहीये. तुम्ही टार्गेट पूर्ण करत चला. 22 टास्क होतात. ही बॅच आपण 4 महिने जरी म्हणत असलो जवळजवळ 6 महिने चालते. टास्क 120च आहे, पण बॅच ही 6 महिने चालते. कारण काय माहिती आहे का, शनिवार रविवार रिव्हिजनसाठी टायमिंग असतो. आणि परत एकदा जाता सांगतो, ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी लवकरात लवकर घ्या. पहिल्या 200 ॲडमिशनसाठी फक्त 999 रुपये फीस आहे. नंतर फीस वाढवण्यात येईल. फीस वाढवली की नाही, ॲडमिशन कंप्लीट झाली की नाही आहे हे तुम्हाला कमेंटद्वारे कळवण्यात येईल. जर कमेंट पिन नसेल तर लगेच 999 पे करायचे आणि स्क्रीनशॉट याच नंबरवरती व्हॉट्सअपला टाकून द्यायचा. लगेच ताबडतोब तुम्हाला ॲड करण्यात येईल. ठीक आहे, 999 पाठवायचे आणि स्क्रीनशॉट लगेच पाठवून द्यायचा. याच नंबरवरती ॲडमिन तुम्हाला ॲड करून घेईल तिथं. ठीक आहे, अजून त्याच्यानंतर काय अडचण असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा. कोणीही कॉल करू नका, कॉल घेणं होत नाहीये. ठीक आहे, तर आशा करतो संपूर्ण माहिती ती तुम्हाला समजली असेल मित्रांनो. तर धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.